नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 13 तारीख। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी जोरदार थंडी पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। पण तुम्ही त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता नाशिक या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण थोडे कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी थंडीसुद्धा आपल्याला जोरदार पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, चाळीसगाव, जव्हार, घोटी, मुरबाड तसेच अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा सकाळचं वातावरण कोरडे राहणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा वातावरण, त्यामध्ये ढगाळसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकते। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे। अहिल्यानगर, जामखेड, करमाळा, दौंड, बीड या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर खेड, पुणे, लावासा, महाड, भोर, नियर, बारामती, इंदापूर, दौंड या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे। तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील। वसई, विरार, मुंबई, अलिबाग, मुरुड, जंजिरा तसेच दाभोळ, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाची थंडीसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे। पंढरपूर, सोलापूर तसेच नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, इंदापूर, करमाळा, लातूर, करलाम या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण जर 12च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये थोडं चेंज झालेलं आहे। जुन्नर, मुरबाड, खेड, लोणावळा, पुणे, लावासा, भोर, नियर, बारामती, दौंड या ठिकाणी वातावरण आपल्याला ढगाळ दिसतं आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे। इंदापूर, करमाळा, जामखेड, बीड, माजलगाव, परळी, कलाम, लातूर, धाराशिव, बार्शी, नलदुर्ग, अहमदापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर तसेच निपाणी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा वातावरण आपल्याला ढगाळ दिसतं आहे। तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना या ठिकाणी दुपारी सुमारास दिसणार आहे। त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, जत, सांगली, विजयपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की अकोले, श्रीरामपूर, घोटी, नाशिक, वैजापूर, मनमाड या ठिकाणीसुद्धा, सिन्नर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार 1च्या सुमारास पडताना दिसणार आहे। त्र्यंबक, खंडाळा, घोटी तसेच मुखेड, मुदखेड तसेच राहुरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 4च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता सिन्नर, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर येवला, मनमाड, नांदगाव तसेच चांदवड, वणी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। अकोले तसेच सिन्नर, जुन्नर, मंचर तसेच चाकण, शिरूर, सुरेगाव, श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। दौंड, खांडगाव तसंच केवलवाडी, बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहील। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पावसासरी त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे। मुरुड, जंजिरा, मंडणगड, दापोली, दाभोळ, चिपळूण या ठिकाणी वातावरण कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच पैठण, पठाण, कराड, विटा, मायणी, सातारा, इस्लामपूर, तासगाव, सांगली, कोडोली, कोल्हापूर, कुर्डवाडी, निपाणी तसेच चिक्कोडी, कुडूची या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर राजापूर, मोर, लांजा, रत्नागिरी, देवगड या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। कणकवली, मालवण, सावंतवाडी तसेच बेलगाव, कानपूर, कित्तूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला संध्याकाळच्या सुमारास दिसत आहे। तुम्ही बघू शकता की गोकाक, निपाणी, कोल्हापूर, सांगली तसेच बेलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर गोकाक, निपाणी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना संध्याकाळी 8च्या सुमारास दिसणार आहे। इस्लामपूर, कडोली, कोल्हापूर, सांगली, तासगाव, कुचित, जत या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर कराड, मायणी, गारगाव, सांगोले, पंढरपूर तसेच माहोल, अकलूज या ठिकाणी वातावरण संध्याकाळी सुमारास वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी कोणतंही आपल्या थंडीचं वातावरण जाणवणार नाही। लोणंद, फलटण, बारामती तसेच इंदापूर तसेच दौंड, खेडगाव, सासवड, भोर, वाई या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच जामखेड, खाडा, सुरेगाव, शिरूर, अहिल्यानगर, पाथर्डी या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर पाथर्डी, भगूर तसेच पैठण, गोडेगाव, राहुरी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या संध्याकाळसमोर सुद्धा पडताना दिसणार आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर कन्नड, नांदगाव, मनमाड, लखानी, वैजापूर या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना या ठिकाणी दिसणार आहे। 11 सुमारास वातावरण पूर्णतः आपल्याला कोरडे दिसत आहे। वैजापूर, येवला, कोपरगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहील। अहिल्यानगर तसेच जुन्नर, अकोले या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट।
उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन येणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ वाटल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.